नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत मुंबईमध्ये। मुंबई मधल्या प्रभादेवी एकता संघ आयोजित नवीन वर्ष गुढीपाडवा खऱ्या अर्थाने ही शोभायात्रेमधले आपण दृश्य बघतोय। गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपणारा हा हिंदू सण आणि हिंदू वर्षाची परंपरा आजपासून नवीन वर्षाला प्रारंभ होतोय। हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे नवीन वर्षाला आजपासून प्रारंभ होतोय आणि म्हणून आज गुढी उभारू आपल्याला माझ्या पाठीमागे बघाल ह्या महाराष्ट्रातली संस्कृती, ह्या महाराष्ट्रातली परंपरा आणि ह्या महाराष्ट्रातलं एक वेगळेपण आहे ते या ठिकाणी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न। आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि म्हणून प्रभादेवी मधले हे जे आपल्याला एकता संघ जो बघायला मिळतोय त्या अनुषंगानं आपण आमच्या सहकारी मित्रांच्याकडे जातोय। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं प्रभादेवी मधला हिंदू एकता संघ गेले अनेक वर्ष आपण ही संस्कृती टिकून ठेवलेली आहे। हे वाढतं वैभव पाहता काय आनंद होतोय। मला या ठिकाणी सांगूचं वाटतोय की आम्ही या प्रभादेवी हिंदू एकताच्या वतीने मराठी मनपण आणि मराठी मातीचं या ठिकाणी आम्ही जागृती ठेवत आहे। या विभागातील सर्व हिंदू धर्मांना एकत्र बांधण्याचं काम आम्ही गेले 2-3 वर्ष करतोय। आमची एक इच्छा कार्यकर्त्यांची होती की या प्रभादेवी हिंदू संघातर्फे आम्ही नववर्षाचं शोभायात्रा मोठ्या थाटामाटामध्ये काढू आणि इथे सर्व जे विभागातील महिला वर्ग असेल किंवा पुरुष वर्ग असेल, कार्यकर्ते असेल, त्यांना एक संघ ठेवून मराठी मनपण जपण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत। मराठी मनपण एकीकडे जपलं जाते पण त्याबरोबर हिंदू संस्कृतीचा ठेवा सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। बंधू, याच्यामध्ये लहान तरुणापासूनचे ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठी संख्या बघायला मिळतोय। काय वाटतंय, काय आनंद होतोय? कसं आहे की विभागामध्ये सर्व हिंदूंना एकत्र करून आपली हिंदू संस्कृती जपण्याचं काम आम्ही प्रभादेवी हिंदू एकता करत आहोत। आमच्याकडे हिंदूंचे विविध जे कार्यक्रम करतो, आम्ही जे सण साजरे करतो, तर ही आम्ही सुरुवात केलेली आहे। त्यामुळे या विभागाने आम्हाला प्रतिसाद खूप सुंदर दिलेला आहे आणि प्रामुख्याने महिला आणि मुली यांनी आज रस्त्यावर उतरून हे त्यांच्या संकल्पना लोकांसमोर मांडलेल्या आहेत। आम्ही प्रभादेवीतील सगळे हिंदू सण कसे साजरे होतील याच्यावर प्राधान्याने आम्ही काम करण्याचं ठरवलं आहे। महाराष्ट्रातली संस्कृती एकीकडे लोप पावलेली बघायला मिळते पण महाराष्ट्रातल्या संस्कृतीचं जतन आपण हिंदू एकताच्या माध्यमातून दाखवताय। काय वाटतंय की ही वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी असलेली परंपरा आपण जिवंत ठेवली आहे? बरोबर, आपण जिवंत ठेवलीच पाहिजे। आपण हिंदू आहे रक्तानी आणि मानवतानी। आपण हिंदूंचा सण साजरे केलेच पाहिजेत जे आता कमकुवत झालेले आहेत। हे बघताय तुम्ही, हे बघा किती पुढच्या पिढीला हे समजलं पाहिजे। आज जे झेनजी म्हणून आहे, झेनजी, त्या झेनजीने पण हे बघून त्यांना नतमस्तक झाले पाहिजेत आणि ते पण आपल्या संस्कारांनी ढाळले पाहिजेत, हीच इच्छा आमची। जय शिवराय। आणि म्हणून या महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा याचा वेगळं प्रदर्शन आपल्याला बघायला आहे। हा महाराष्ट्र आहे तो शिवरायांची गर्भ संस्कार भूमी म्हणून ओळखला जातो। हा महाराष्ट्र आहे तो सर्व गुण संपन्नाने ओळखला जातो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एक संस्कृतीचा आगळा वेगळा ठेवा बघायला मिळतोय। एकीकडे आपल्याला बघतोय विठ्ठल पंत बघतोय, दुसरीकडे विठ्ठल रुक्माई मिळते पण त्याबरोबर महाराष्ट्रातला एक वेगळा देखाव आपल्याला बघायला मिळतोय। ताई, आज आपण या संपूर्ण सणामध्ये आपण एकवटता होताय। आज नवीन वर्षाला प्रारंभ होतोय, काय शुभेच्छा द्या? माझ्याकडून एवढंच, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि नेहमी दरवर्षी साजरा करत राहावा हीच माझी पूर्ण इच्छा आहे बस। ताई, काय वाटतंय आज सण संस्कृतीच्या सणाईतल्या परंपरेचा आजपासून आपल्या हिंदू तत्वानुसार, धर्मानुसार आणि संस्कृतीपासून आज नवीन वर्षाला प्रारंभ होतोय, काय शुभेच्छा द्या? सर्वप्रथम तुम्हा सर्वांना इथे हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्ही इथे आला, आमच्या कलेला प्रोत्साहन दिला। असंच जर तुम्ही कलेला प्रोत्साहन दिला तर हिंदू परंपरा कधी संपणार नाही। जय हिंदू, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राची संस्कृती ही जिवंत ठेवण्यासाठी आपण सुद्धा एवढं पटीने काम करताय। अनेक महिला भगिनी काम करताय, ह्याच्यामध्ये तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत। हे सगळं ताई वैभव पाहता काय आनंद होते? खूपच आनंद होतो आहे आणि आपली संस्कृती आपण नाही जपणार तर कोण जपणार? तुमच्या आमच्या सरकारने जर सहकार्य केलं तर आपली संस्कृती आपण नक्कीच जागतिक पातळीवर अजून उंचावून घेऊन जाऊया। आणि म्हणून आमच्या भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने बघायला मिळत आहे। दीदी, आपण या ठिकाणी
शिवरायांच्या लेखी आहे, जिजाऊच्या लेखी आहे, सावित्रीबाईंच्या लेखी आहे. काय आनंद होतो, एक वेगळं पण काय आजचा दिवस. खूप छान वाटतंय आणि मराठी माणसाचा मराठी सण जपताना खरंच खूप आनंद होतोय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि म्हणून आमच्या ह्या लेखीने या ठिकाणी बघायला मिळतं. त्याचबरोबर ताई आहेत आमच्याकडे. ताई, काय आनंद होतोय, आपण या ठिकाणी पारंपरिक हा सण उत्सव संस्कृती साजरा करतो. खूप खूप छान वाटतंय. मराठी सण आहे आपला, सगळे मराठी माणसं जमा झाली आहेत. खूप छान वाटतंय. आणि म्हणून मराठी माणसाच्या मनातल्या भावना आणि मराठी माणसातल्या मनातला नवीन वर्ष, खऱ्या अर्थानं ही एकता, ही ज्योत. आणि आपण ताई, काही क्षणापूर्वी आपण लेझिम खेळत होता. महाराष्ट्रातली संस्कृती, महाराष्ट्रातली लोककला आपण जिवंत ठेवण्याचं काम करताय. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्षाच्या निमित्ताने काय द्या. तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि आम्ही हे संस्कृती जपण्यासाठी आम्ही करतोय, जे आमचे लेझिम वगैरे आहेत ते. आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि म्हणून महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा हा अखंडपर्यंत जिवंत राहायला पाहिजे. त्या अनुषंगानं प्रभादेवीतल्या, मुंबईतल्या असणाऱ्या प्रभादेवी हिंदू एकता संघाचं हे काम आहे. ते तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईल, प्रेरणा देईल. पण त्याचबरोबर लोककलेच्या या संपूर्ण महाप्रतियोगितेला आणि त्याचबरोबर महिलाच्या संपूर्ण कलागुणांना वाव देईल असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन शमिका गंद्रेसा, मी रिपोर्टर सागर पाटील, प्रभादेवी, मुंबई.